मग मुख्यमंत्री इथे आले काही आरक्षणावर बोलले की नाही? काही नाही. मराठा आरक्षणावर नाही, धनगर आरक्षणावर नाही, मुस्लिम आरक्षणावर नाही, लिंगायत आरक्षणावर नाही, कोळी आरक्षणावर नाही, कुठल्याच आरक्षणावर नाही, बोललेच नाही. पूर्वी असं राम मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. हम सभी को आरक्षण देंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. सगळं रस्त्यावर आहे. कुठलाही समाज आता घरी बसलेला नाही. सगळे मोर्चात आहेत. हे तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडचे पण अनेक मोर्चेकरी तुम्हाला दिसत आहेत. असं का होतं? असं कधी या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 60 वर्षाच्या राजवटीमध्ये असे मोर्चे आम्ही पाहिले नाहीत, तुम्हीही पाहिले नाही. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्र सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे आणि म्हणून लोक रस्त्यावर आहेत. आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकवण्याची वेळ आता उद्याच्या मतदानात आपल्याला करायची. आदरणीय बसवराज पाटील साहेबांचे हात आपण बळकट करा. 15 तारखेला निकाल लागणार आहे आणि मी सकाळी 8 वाजल्यापासून टीव्ही समोरच टीव्ही उघडून बसणार आहे. तेव्हा मला पहिल्यांदा औषधामध्ये काय चाललंय हे समजलं की मी त्यांना फोन करणार. त्यामुळे एवढं प्रचंड मताधिक्य तुम्ही आमच्या उमेदवाराला द्या, साऱ्यांना निवडून द्या, जेणेकरून आपले लोकप्रतिनिधी आदरणीय बसवराज पाटील साहेबांचे हात बळकट होतील आणि लातूरची परंपरा राखण्याचं काम आपण हे उद्या करावं. 15 तारखेला निकाल लागेल, त्यामध्ये आपले उमेदवार सारे विजयी होतील अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर